राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज सारखुट्याला चाललो आहे. तिथं ते लक्ष्मण तपाशे त्यांनी फोन केला होता मला. तर त्यांच्याकडे एक म्हैस आहे विक्रीला, त्याच्यामुळं चाललो आहे तिकडे सारखुट्याला. आणि आता पोचलो आहे जवळजवळ रानामध्ये. मग चरायला सोडून नेल्यात ना म्हशी, आणि अजून 2-3 म्हशी आहेत त्यांच्याकडं. पण आता विक्रीला त्यांच्याकडं एकच म्हैस आहे. तर त्यांना विचारू बरं कशी म्हैस आहे. चला तर पाहू मग म्हैस. राम राम दाजी. राम राम राम. मग जनावरांकडे आलं. मग बऱ्याच 4-5 म्हशी आहेत. तर बरंच लांब आणल्यात म्हशी इकडं सोडून चरायला. इकडेच राहणे. मग बराच लांब रान घेतलाय तुम्ही चरायला. तर ही कोणती जातीची म्हैस आहे? पंढरपूर आहे. हा, पंढरपुरी क्रॉस आहे ती. पंढरपुरी क्रॉस आहे. तर हे जनेले का? नाही, आता ती गाभण गाभण आहे का? हा, हिला किती महिने झालं? चौथा आहे आता, 5 चौथा महिना सध्या चालू आहे. पंढरपुरी म्हैस मारत काय नाही ना? एकदम जातवान पंढरपुरी. मग दाजीने सांगितले हे अशा प्रकारचे म्हैस आहे. आणि त्यांच्याकडं काय म्हशी राहतातच पाळायला. आता पुढच्या साईडला ह्या इकडे म्हशी आहेत त्यांच्या. हे अशा प्रकारचे म्हशी आहे. आणि दुधाला काय कसं काय? दुधाला आता दुधाला स्टार्टिंगला 8-9 देते. 8-9 लिटर. 8-9 लिटर दूध देते. अशा प्रकारची म्हैस आहे. पुन्हा पाहून घेऊ, सगळीकडून पाहून घेऊ. ही किती इताची म्हैस आहे? तिसऱ्या इताची म्हैस आहे. तिसऱ्याला का? हा, घरचीच आहे ना? नाही, घरची नाही, आणले का? या अशी प्रकारची म्हैस आहे. एकदम गॅरंटी देऊन सांगत ते. बेल्यामधून आणले, त्याच्यामुळे गॅरंटी देऊन सांगतात का चांगली जातवान म्हैस आहे पंढरपुरी. तर हे पुन्हा पूर्ण पाहून घेऊ. हे पहा. आणि ह्या म्हशीचा काय आकडा काय सांगितला तुम्ही? आता आकडा अजून तिला टाइम आहे ना. हा, आता जसं असेल त्या हिशोबात मग देऊ ना. तरी सांगायला आकडा सांगून द्या ना तुम्ही. टायमिंगला जर आली तर 80-85 आहे पोर. नाही, आता सध्या आता सध्या 50-55 50-55 हजार. आणि त्याच्यातलं काही कमी जास्त करता येईल थोडंफार. समोर बसलो हा, व्यवहार होईल. हा, तर अशा प्रकारची यांची म्हैस आहे. तेवढे आकडा सांगितला त्यांनी 50-55. समोर बसलो व्यवहार होईल. आणि तुमचा पत्ता पूर्ण सांगून द्या. पत्ता हां, लक्ष्मण मनोहर तपाशे, मुक्काम सावरकुटे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. हां. आणि मोबाईल 94-22-73-25-66. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि इथंवर कोणी फोन करायचा आणि मग यायचा. आणि मग कोणाला लागलं असेल म्हैस तर घ्यायची. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ वाटला. आणि सबस्क्राईब पण मित्रांनो नक्की करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.